पवित्र अधिक मासानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा, भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ महानुभाव कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील रामवाडी येथे दिनांक 21 मे ते 28 मे या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे। या महोत्सवाचा भव्य ध्वजारोहण समारंभ रविवारी कार्यक्रमस्थळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि भाविक भक्तांच्या उत्साही उपस्थितीत संपन्न झाला। या ध्वजारोहण समारंभाच्या प्रारंभी महाआरती करण्यात आली। महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधी व मंत्रोच्चारात भगव्या ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित भाविकांनी ज्ञानोबा तुकारामचा एकच जयघोष केल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। कार्यक्रमस्थळी अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे। संतांच्या प्रतिमा, भगवा ध्वज आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक रंगात रंगून गेला आहे। या कीर्तन व गाथा पारायण सोहळ्यामुळे भाविकांना मोठा आध्यात्मिक आनंद आणि समाधान लाभणार आहे। धर्मसंस्कृती आणि संत परंपरेचा जागर या महोत्सवातून केला जात असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात भक्ती, एकता आणि संस्काराची जपवणूक होते अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या सोहळ्याप्रसंगी हबप भगवान महाराज शास्त्री, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परधने, कोले कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर परधने, दिलीप बोरनारे, संवत्सरचे सरपंच विवेक परधने, हबप वाल्मिक महाराज जाधव, शिवाजी राजे ठाकरे, अविनाश बोरनारे, अशोक मामा जाधव, प्रभाकर आबा, मुकुंद काळे, रावसाहेब वागचौरे, मधुकर शेटे, अनिल पोंगळे, वाल्मिक निकम, फकीरराव बोरनारे, लक्ष्मण साबळे, बाकरे महाराज, राजू आबक आदींसह वारकरी संप्रदायातील मान्यवर, भक्तगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी संवत्सर परिसर, या संवत्सर परिसरामध्ये असलेल्या अनेक वाड्या, त्यापैकी एक रामाची वाडी आणि या रामाच्या वाडीमध्ये राम भव्य दिव्य असं राम मंदिर उभारून अनेक वर्ष झालेली आहे आणि याच भूमीमध्ये अनेक भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा असो, रामायण कथा असो, अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आणि वार्षिक राम जन्म उत्सवाचा कार्यक्रम या पवित्र पावन भूमीत होत असतो। सर्वांनी या ध्वजारोहणला आपण उपस्थिती दर्शवली, कारण हा कार्यक्रम आपला गावचा आहे। गावचा म्हणण्यापेक्षा हा आपलाच कार्यक्रम आहे आणि आपलाच कार्यक्रम तुम्ही अनेक वेळा या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम केलेलेच आहे आणि आताही हा कार्यक्रम या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा पारायणाचं आयोजन केलं आहे आणि असं आयोजन करीत असताना आणि कीर्तनकारांचाही या ठिकाणी रोज कीर्तनाचा नियोजन केलं आहे, दुपारच्या नाश्त्याचं नियोजन केलं आहे आणि त्याचप्रमाणे संध्याकाळच्या पंगत अन्नदानाचाही नियोजन केलं आहे आणि असं करीत असताना एक भव्य दिव्य आपल्या बऱ्याचशा वाड्या आहे आणि असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो आणि होत असताना आजचा जो काही पर्वकाल आहे तो अधिक महिन्याचा आजची सुरुवात आहे। आज या काल अमावस्या झाली, शनेश्वर जयंती, आज ज्येष्ठाच्या ठिकाणी अधिक महिना आलेला आहे। आत्ताच भगवान महाराजांनी सांगितले, अधिकस्य अधिक, या महिन्यामध्ये जो कोणी आता लग्न कार्य तर होती नाही आणि लग्न कार्य होती नाही, परंतु धार्मिक कार्यक्रमाला विशेष असं महत्व दिलेलं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या नियोजनाकरता आज प्रथम ध्वज या ठिकाणी उभारला आहे। या ध्वजावर हनुमंत या ठिकाणी असतात, तिकडे पाहू नका बोलणारे साहेब, ते म्हणजे आज ते सूक्ष्म रूपाने असतात, त्याचं कारण असतं ध्वजस्तंभी वानरो मूर्तिमंत शंकरो, आणि या ध्वजावर आणि हनुमंताचं स्थान असतं आणि हनुमंत मग इकडे पाहत्या चौकडं पाहता आणि तुमच्या कार्यक्रमाचं रक्षण करतात, याच्याकरता ध्वजारोहण असतं। सर्वांनी एकत्रित येऊन हा उत्सव आनंदाने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या श्रद्धेने आणि पार पाडावा अशी अपेक्षा, शुभेच्छा व्यक्त करतो। माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय जनार्दन जय। आयोजन आता असं आहे, 21 मे ते 28 मे असा हा कार्यक्रम आहे। त्यामध्ये
जगद्गुरू तुकोबाराय गाथा पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव 7 ते 9 दररोज रात्री 7 ते 9 कीर्तनानंतर पंक्ती म्हणजे अन्नदान असा हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये हरिपाठ असेल, मंत्रजप असेल, रोजचा काकडा असेल असा हा कार्यक्रम आहे आणि भव्यदिव्य कार्यक्रम असा आहे हा 2009 पासून. त्यानंतर मला वाटतं 2009 नंतर हा पहिला कार्यक्रम असा आहे की 7 दिवस रोज कीर्तन गाथा पारायण आणि रोज पंगत कीर्तनानंतर असा हा कार्यक्रम आहे. आणि संपूर्ण संवत्सर रामवाडी परिसरातील बहुतेक भाविकांचं सहकार्य यातून आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळींचंही सहकार्य आहे आणि या ध्वजारोहणाचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही खऱ्या अर्थानं प्रारंभ आहे, सुरुवात आहे. आणि रमेश गिरीजी महाराजांच्या हस्ते आज या ठिकाणी ध्वजारोहण झाले. त्यामध्ये आदरणीय राजेश आबा परजणे आमच्या गावचे प्रमुख ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर जे आहेत व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर बापू परजणे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दिलीप आबा बोरनरे डायरेक्टर पळपडी सहकारी साखर कारखाने चेअरमन आपलं डायरेक्टर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच या ठिकाणी जे भाविक आहेत या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कार्यक्रमाची रूपरेषा ही सुरू झालेली आहे. काय आपण नागरिकांना आवाहन करणार? नागरिकांना एवढंच आवाहन करेल की हा भव्यदिव्य कार्यक्रम होत असताना यामध्ये तरुणांनी सहभागी झालं पाहिजे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे. त्यातून एक धर्म हा टिकवण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्याला भविष्यामध्ये याची एक चालना मिळेल आणि तरुणांना एक यातून शिकण्यासारखं खूप काही असेल. त्यामुळे तरुणांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये विशेषतः करून जास्त असावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. 1/4/1982 साली राम मंदिराची स्थापना झाली आणि याच्यात मोठ्या पद्धतीने म्हणजे कामगार वर्ग आणि समस्त बागायतदार लोक यांच्या सहकार्यामध्ये स्थापन झालं. कशा पद्धतीने तुम्ही कष्ट घेतले आणि कशा पद्धतीने उभारणी या मंदिराची झाली, काय तुम्हाला घ्यावं लागलं? या मंदिराला आम्ही पहिल्यांदा नाटक बसवलं. नाटकात 21 रुपये आले. त्यावेळेला ते मंदिराची स्थापना आम्ही मंदिर बांधलं. त्याच्यानंतर आम्ही पिक्चर 1 रुपये पिक्चर दाखवले. नंतर तमाशे ठेवले आणि मग नंतर सार्वजनिक वर्गणी करून या मंदिराची स्थापना केली. श्रमदानातून जनार्दन स्वामी आले, आम्ही त्यांच्याकडे श्रमदान द्यायचो. महाराज आले, 3 दिवस यज्ञ वगैरे केले. त्यांच्या हाती प्राण प्रतिष्ठा केली.